तयार झाला आपला मसालेदार चना घोटाळा. चवीला अप्रतिम लागतो. नक्की करून बघा. भाकरी, चपाती, पराठा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. सगळ्यांना आवडणार. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत चना घोटाळा. चना घोटाळा जसं आपण पनीर घोटाळा किंवा अंडा घोटाळा बनवतो ना, सेम तीच प्रोसेस आहे. तर आज मी बनवणार आहे. हे बघा, हा ओला हरभरा आहे. ओला म्हणजे मी सकाळी पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि भिजल्यानंतर या पद्धतीने तयार झालेला आहे. तर हा भिजवलेला चणा 2 वाटी मी घेतलेला आहे. इकडे लागणार आहे आपल्याला वाटण, कांदा, लसूण, अंबारीचा मसाला आहे. इकडे मी 10 पाकळ्या काजूच्या घेतलेल्या आहेत. बटर आहे. 1 कांदा मी कापून घेतला आहे. 10 ते 15 पाकळ्या लसूण आहे. आणखीन आपल्याला धना जिरा पावडर, गरम मसाला, हळद, हिंग, तेल हे लागणार आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. इकडे मी चॉपरमध्ये चणे घातलेले आहेत. पहिल्यांदा आपण ते बारीक करून घेऊया. बारीक म्हणजे एका चण्याचे साधारण 6-7 तुकडे झाले पाहिजेत, एवढं बारीक करून घ्यायचं. इकडे बघा, मी या पद्धतीने असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला असंच लागणार आहे. एका चण्याचे 3-4 तुकडे झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. इकडे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता घालते मी मोहरी, जिरं घालूया, हिंग घालूया. आता घालूया कांदा आणि लसूण. आपण हे कांदा लसूण तेलामध्ये छान तळून घेऊया. कांदा तळून झालोय. आता घालूया काजू आपण तळून घेऊया आणि लगेचच घालूया कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते पण घालूया. आता घालूया हळद, तिखट मसाला घालूया, बटर घालूया. आता अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतले. हे बघा, मसाला आपला छान तळून झालेला आहे. आता माझ्याकडे टोमॅटो नाही, तुमच्याकडे टोमॅटो असेल तर आठवणीने घाला. आता घालूया आपण बारीक केलेले चणे. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. चणे थोडेसे तेलामध्ये आपण थोडेसे परतून घेऊया, म्हणजे शिजल्यानंतर ते छान लागतात. आता आपल्याला हवं तेवढं पाणी घाला. तुम्ही सुकंही बनवू शकता, पण मी थोडंसं चपातीसोबत खाण्यासाठी बनवणार आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. 1 ग्लास पाणी घातलंय. आता घालूया गरम मसाला, धना जिरा पावडर, चवीपुरतं मीठ घालूया. उकळी आले. आता मी अर्धा चमचा संडे स्पेशल मसाला कोथिंबीर घालते आणि 20 मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. कारण चणे आहेत, शिजायला 20 मिनटं जातात. तर आपण 20 मिनटं आपण झाकण ठेवून मऊ शिजवून घेऊया. आता आपला चना घोटाळा शिजून तयार झालेला आहे. हे बघा, वासही खूप घमघमाट सुटलेला आहे आणि चवीला अप्रतिम लागतो. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स.